डोश्याचे तुम्हाला अनेक प्रकार दिसतील इथे. साधे डोसे आहेत, बटर डोसा आहे आणि अर्थात चीज डोसा पण यांच्याकडे आहे. रेंज साधारण 50 रुपयापासून ते 120 रुपयापर्यंत आहे. बटर मसाला डोसा. तर आपण पाहिलंच, त्यांनी बटर लावलं आणि आत बटाट्याची भाजी. तर फोडून बघूया बटाट्याची भाजी ही कशी येते. ही अशी भाजी आपल्याकडे. चटण्या त्यांनी 2 पेअर्स दिल्यात. या सगळ्या डोसांबरोबर त्याच चटण्या असतील, म्हणून त्याच्याबरोबर चटण्यांबद्दल मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाही. डोसाची मुळात चव चांगली आहे. बदल फक्त या डोसामध्ये तो भाजीच असणार आहे. आधी हा नुसता भाजीवाला जो डोसा आहे तो खाऊन बघूया, मसाला डोसा. नक्कीच भाजीमुळे या डोसाला एक वेगळी ओळख मिळतेच आणि भाजी अजून चांगली ओळख करून देते या डोस्याची. याच्या आधी आपण साधा डोसा खाल्ला होता, बटर डोसा. हा बटर मसाला डोसा आहे. चव छानच आहे आणि भाजीची ही चव छान असल्यामुळे हा डोसा अजून छान लागतोय. आणि निश्चितच या दोन्ही चटण्यांबरोबर याची चव अजून उभारून येणार आहे. मला माहिती आहे का, चटण्यांमध्ये माझा भेदभाव होतोय. ती जी लाल चटणी आहे ना, मला ती एवढी नाही आवडली. त्यात जे कॅरेक्टरिस्टिक्स मला अपेक्षित होतं ते नाही मिळालं. पण त्याची जी भरपाई आहे ती ही हिरवी चटणी करते आहे. हिरव्या चटणीमध्ये वैशिष्ट्य असं, त्यांनी आपल्याला सांगितलं ते नारळ वापरतात. नारळ फोडतात आणि त्याचं जे पाणी आहे ना त्या चटण्यांमध्ये वापरतात, खास करून या चटणीमध्ये. तर म्हणून त्याच्यात मिरचीचा तिखटपणा तर आहेच, पण एक गोडसरपणा आहे आणि तो एक मस्त बॅलन्स बनवतोय. आणि हे सगळं पॅकेज जे आहे ना, एक छान चव देते त्या चटणीला. म्हणून ती चटणी खाण्यासाठी मला जास्त उत्सुकता वाटते प्रत्येक घासाच्या वेळेस आणि आनंदही मिळतोय.